पुण्यात पोलिसांनी हजारो कोटीचा ड्रग पकडल्यानंतर अभिनेते रमेश परदेशी सरांनी एक वेताळ टेकडीवरचं एक विदारक चित्र समाजासमोर आणलं. मी त्याच्यावर खरं तर दोन्ही बाजूनी मतमतांतरं झाली, पण त्यांचा अनुभव काय होता या सगळ्या याच्यातनं? खरं तर त्यांचा उद्देश खूप चांगला होता. काय सांगाल तुम्ही कशातनं गेले सगळ्याचे? काय तुमचे उद्देश होते सगळ्याचे? नाही, उद्देश तर मी आतापर्यंत खूप वेळा सगळीकडे क्लिअर केलेला आहे की त्या दोन मुलींना एक तर मुळात मी 1.5 किलोमीटर लांबून उचलून आणलं होतं तिथं, आणि तिथून नंतर हॉस्पिटलला नेऊन फार त्यांची ट्रीटमेंट होईपर्यंत मी त्यांच्या सोबत होतो. अनुभव म्हणाल तर आता हा काय अनुभव म्हणजे मला आता खरं तर काय बोलावं याच्यावरती मी थोडा निशब्द आहे, कारण त्याच्यानंतर ज्या घटना घडल्यात तर त्या विचार करायला लावण्यासारख्या आहेत. आता 100% मी आत्तापर्यंत सगळे ठिकाणी बोललो की त्यांचा चेहरा दिसला आणि ते त्या विषयाची गंभीरता कळावी ह्या अनुषंगाने ते झालं. माझ्याकडून अनावधानाने झालं, त्याच्याबद्दल मी जवळजवळ म्हणजे आता मला इतकं वाईट वाटलं खरं तर, कारण ते वाईट जर वाटलं नसतं मला विदिन 10 मिनिटात ते रिअलाईज झालं की अरे आपण केलंय भारी, पण ना बहुतेक फेस दिसलाय. आणि मी 12व्या मिनिटाला तो व्हिडिओ माझ्या जीवनात डिलीट केला होता. आता फक्त मुद्दा हा होता की नंतर त्या पोर्टल्सनी त्यांचे, मी लाईव्ह होतो त्याच्यामुळे मला ते सुविधा नव्हती ब्लर करण्याची, पण पोर्टलने जर का ब्लर करून वापरला असता, कारण मी तर डिलीट केला होता लगेचच, तर कदाचित त्याचा जो निगेटिव्ह आत्ता एक इफेक्ट आहे तो नसता आला. आणि त्याचा जो आत्ता मला म्हणजे आता तुम्हाला मी सांगू शकत नाही काय मी तिथून त्या म्हणजे मी तिथं काय पळायला जाणं, त्या मला दिसणं, मग तिथून त्या 2 व्हीलरवर 2 मुलांना बोलवून घेतलं, जा रे पटकन पळत 2 व्हीलरवर, कारण तिथे कार बीर नाही येऊ शकत, त्यांच्यामध्ये बसवून तिथं आणल्या जिथं तुम्ही ते व्हिडिओ बघितलं तिथं. आणि मग पाणी मारलं तोंडावर, पाणी पाजलं त्यांना. आधी एक तर शुद्ध नव्हतीच, दुसरीने उलटी केली. आता बाय द टाइम सर तिथं 60-70 लोक हे सगळं बघत होते, आणि मी तिथून तुम्ही जर का ऐकलं असेल तुम्हाला आवाज येईल, अरे ते ओला बघा रे, कुणाकडे ॲप आहे का किंवा रिक्षा मागवता येते का, तर ते त्याच्यात कुणाला इंटरेस्ट नव्हता. मग माझ्या टेकडीवरचे मित्र आहे रोजचे, त्यांची गाडी घेऊन येतात ते मला माहीत होतं. मी त्यांना फोन करून त्यांची गाडी मागवली आणि ह्या दरम्यान तो व्हिडिओ केला. हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू माझा इतका साधा आणि सरळ होता. मला आहे ना त्याची ती दाहकता दाखवायची होती, त्याचा सिरियसनेस दाखवायचा होता. आणि अनावधानाने मी म्हटलं ना की मला ना ते पटकन घ्यायला पण ना त्या मोशनमध्ये माझ्या नाही लक्षात आलं. मग तिथून त्यांना ते तिथून बरं गमत अशी आहे, त्यांना उचलायला तयार नाही कोण. तिथं बायका होत्या, मुली होत्या, पण हात लावायला मी म्हणलं अहो महिला आहे म्हणजे मुली आहेत. एक झालं उदाहरण सर, पण नेहमी तुम्ही त्या टेकडीवर व्यायामाला जाता, एरवीची काय परिस्थिती असते मग हे चित्र कसं? नाही एरवीची आता ते सांगतो की मागच्या काही वर्षांमधली जी तिथली परिस्थिती आहे ती फार भयानक आहे. आता हा मुद्दा कुठून सुरू होतो ह्याच्यावर थोडा आपण प्रकाश घालूयात. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात, साहित्याचं शहर, शिक्षणाचं माहेरघर, या शिक्षणाच्या माहेरघरात लाखोंनी विद्यार्थी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमधनं इथं शिकायला आहेत, हॉस्टेलाईट आहेत. आणि आता ते कुठल्या कुठल्या गावावरनं, कुठल्या राज्यातून इथं आलेले असतात. तुम्हाला मी सांगतो, पण त्यांची ऍक्टिव्हिटी शिक्षणाव्यतिरिक्त काय असते याच्यावर कोणाचा कंट्रोल आहे का? किंवा आईबाप तर बिचारे काय करणार? आईबाप गावी असतील, त्यांच्या शहरात असतील, ते तिकडे काम धंदा कष्ट करून ह्यांना इकडे पैसे पाठवत असतील. बरं मी असं म्हणत नाही की सगळीच्या सगळी पिढी बरबाद आहे आणि ते सगळेच व्यसन करायला जातात, नाही, काही असतील. परंतु ह्या काहींचं काही 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 करत जे आता प्रमाण वाढलंय ना, त्यांनी या सुसंस्कृत पुणे शहराची एक ओळखच वेगळी झाली आहे. तुम्हीच बोललात की ते ड्रग्ज सापडले 4,000 कोटी रुपयांचे, आणि मी सगळीकडे तेच बोलतोय, सापडलेले ड्रग्ज 4,000 कोटींचे दादा, डिस्ट्रीब्यूट किती झाले असतील आणि कुठे गेले असतील आणि कोणापर्यंत पोहोचले असतील. मला त्यावेळेला एक सजग नागरिक म्हणा, एक पालक म्हणून मला असं वाटलं की हे वास्तव, हे भयानक वास्तव लोकांसमोर आलं पाहिजे. ऍटलिस्ट त्याच्यातून थोडे तरी लोक शहाणे होतील आणि दाहकता समोर आली. दाहकता आणि मुलांना आणि मुलींना आपण जे आता प्रश्न विचारणं बंद केलंय ना, कुठं चाललायस, कधी येणार आहे, कुठं चाललीयस, कधी येणार आहेस, ऍटलिस्ट एवढं तरी करायला लागतील. आणि हे जे असे होतात, आता त्या संज्ञान आहेत मुली, असं नाही की त्या संज्ञान नाही आहेत,
परंतु सार्वजनिक ठिकाणी आपण जाऊन अशा पद्धतीने काहीतरी करतो. मी काय म्हणालो की माझ्याकडनं मी 100% मला वाईट वाटलेलं आहे, मी त्याबद्दल दिलगिरीपणे तो 100%. भाग सोडून पण द्या, ते पण झालं ते ऐका ना, झालं. पण ते वास्तव जर का दादा तुमच्या समोर आलं नसतं ना, तर हा सगळा प्रपंचच आज शहरात झाला नसता. चर्चाही नसते झाली. नाही झाली, कुणी चर्चा करायला गेलं नसतं त्या व्हिडिओची. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, हा विषय ऐरणीवर आला नसतं कदाचित. आयरनीवर आला आणि तुम्ही खोटं नाही सांगत. मला व्हॉट्सअपवरती 2200 ते 2250 मेसेज आहेत की तुम्ही फार भारी केलंय. आम्ही आमच्या मुलांना दुसऱ्या दिवसापासून प्रश्न विचारायला लागलो. फोन केला, काय रे कुठेस, कोणाबरोबरच, लेक्चर संपलंय का, कुठं जाणार आहेस, मुलींना आम्ही प्रश्न विचारायला लागलो. म्हटलं झालं, हाच तर हेतू होता म्हणजे माझा. आणि दुसरं म्हणजे दुसरा हेतू की तुम्हालाही माहितीये, ते वास्तव दाखवण्याबरोबर त्या मुलींचा जीव वाचवणं हे. त्यांना तिथून खाली घेऊन गेल्यावर पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, पोलिसांना बरोबर घेऊन एका हॉस्पिटलला ऍडमिट केलं. त्या एका मुलीचा बीपी लो होता. मग दुसरी कार्डियकची अँब्युलन्स करून दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊन ती रात्री 11:30ला मुलगी शुद्धीवर आल्या. नंतर मी घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा. पण मग मला एक सांगायचंय की मी सजग नागरिक म्हणून, बरं एक पालक, मुलीचा पालक म्हणून जर माझे डोळे उघडे ठेवून फिरत असेल तर या शहरात, या पुणे शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य नाही का हो की आपलं आपल्या शहराकडे लक्ष पाहिजे, आपलं आपल्या मुलांकडे सोडून द्या. पुणे शहर ड्रग मुक्त कसं करता येईल, काय तुमचं? खरं सांगू का, पोलीस यंत्रणा बिचारी त्यांच्या पद्धतीनं काम करतीच आहे, ते करतातच आहे. म्हणजे नाहीतर एवढे हजारो कोटींचे ड्रग्ज नसतेच सापडले. शासकीय यंत्रणा पण प्रबोधनापर कार्यक्रम करत असते. आता जर का पुणे शहराला या व्यसनांचा विळखा अजून मला नाही वाटत पूर्ण पडलाय, आणि जर तो पूर्ण पडू द्यायचा नसेल तर ही, जसं मी एक नागरिक आणि एक पालक म्हणून ही सुरुवात केली, आज आपण याला सुरुवात म्हणूया, या चळवळीला मुवमेंट म्हणू. प्रत्येकाने आपले डोळे उघडे ठेवून या समाजात वावरलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा असं काहीतरी कुठंतरी दिसेल चुकीचं, एक तर ते थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, रिस्पेक्टिव्ह एजन्सीला सांगितलं पाहिजे, पोलिसांना कळवा, नाही तर तुमचा कुठला ग्रुप असेल त्या ग्रुपला कळवा. पण अशी ऍक्टिव्हिटी कुठं घडत असेल, कुठं घडते हे माहिती असेल, ते थांबवा. आता जोपर्यंत नागरिक आणि पालक हा विषय हातात स्वतःच्या घेणार नाही, हा विषय नाही संपणार. आणि जर नागरिकांनी आणि पालकांनी हा विषय घेतला तर आता तो वाढतोय, तो तिथंच राहील, कदाचित हळूहळू तो संपून पण जाईल. म्हणजे मला तरी आता असंच वाटतं. हाच मुद्दा आहे सर. आपण काय करतो, ठीक आहे बाजूला चाललं ना, माझा काही संबंध नाही ना, काही घेणं नाही, मी बघायच्या मुलग्यात सुद्धा जात नाही, तिथून काढता पाय घेतो. पण त्याच्यामुळे होतं काय, ते प्रमाण वाढत जातं. म्हणजे आपण नदीच्या पात्रात बघितलं, कुठं बाजूले पप, ते कंट्रोल होणार कसं? नाही मी कारण पोलीस काय प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही ना, fact आहे. पण मी म्हणून तर म्हटलं ना की त्या बिचाऱ्यांना ऑलरेडी एवढी कामं आहेत ना पोलिसांना, त्यांच्यावर ताण कशासाठी द्यायचं अजून? तुम्ही नागरिक म्हणून तर करू शकता ना. काही ठिकाणी आपण एकटे असतो तेव्हा आपण कदाचित प्रतिकार नाही करू शकत किंवा विरोध नाही करू शकत, पण आपण माहिती तर पास ऑन करू शकतो. म्हणजे एवढं तर काम नक्की करू शकतो. आणि तुम्ही म्हणाला तेच परत की आपण डोळे झाक करून निघून जातो, हेच तर बदललं पाहिजे. पण खरं आता डोळे झाक करणं का करतात लोक, त्याचं कारण मी काही वेगळं सांगायला नको. म्हणजे कुठल्या भावनेतून कुठलं काही करतो. आता आज मलाही तुम्ही बघितलंच की आयोगाकडे तक्रार झाली, माझ्यावरती गुन्हा दाखल करायचं, हे सगळं झालंच की. कदाचित या कारवाईला आणि असं काहीतरी माझ्या बाबतीत घडेल म्हणून घाबरून पण लोक आहे ना दुर्लक्ष करतात. जसं की ऍक्सिडेंटच्या बाबतीत होतं. पूर्वी बघा, ऍक्सिडेंट झाले की लक्ष नाही द्यायचे, मरुदे म्हणायचे, कारण घेऊन गेले की सगळे आपल्याला त्रास देतात, हॉस्पिटल. पण मग तो कायदा बदलावा लागला आणि कायदा काय केला की पहिलं त्याला उचला, दवाखान्यात न्या, त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू करा आणि मग पुढची प्रोसिजर करा. असंच भविष्यामध्ये हे अंमली पदार्थ असतील, हे दारू असेल, आणखी कुठली कुठली जी काही व्यसनं म्हणून जी तरुणाईला सगळे त्रास देणारी आहेत, याच्यावरती सगळ्या नागरिकांनी मिळूनच आवाज उठवायला पाहिजे. तरच ते आता संपणं किंवा थांबणं पॉसिबल आहे. नुसतं ड्रग मुक्त पुणे किंवा ड्रग मुक्त महाराष्ट्र म्हणून किंवा ड्रग मुक्त देश म्हणून चालणार नाही. तर त्यासाठी स्वतः प्रत्येकाने त्यात पार्टिसिपेट झालं पाहिजे. जसं रमेश सर झाले, मी त्याला त्याचे बरे वाईट अनुभव आले असतील, त्यातनं ते गेले असतील, पण त्यांनी ती हिंमत दाखवली. कारण ती एक मुवमेंटची सुरुवात आहे आणि हीच मुवमेंट जर तुम्ही हातात घेतली प्रत्येकाने, तर निश्चितच तुमचं शहरही ड्रग मुक्त होऊ शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.